भाजप आणि शिवसेनेमध्ये काही जागांचा तिढा कायम आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास 207 जागांचा इथे निकाल लागलाय, पण आणखीन 70 जागांवर तिढा कायम आहे। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला युतीचा फॉर्म्युला मान्य नाहीये, कारण शिवसेना आणि भाजपमध्ये इथे तगडी रस्सीखेच आहे। ठाण्यामध्ये फॉर्म्युला ठरलेला आहे। भाजप 40 जागांवर लढणार आहे, शिवसेना 91 जागांवर लढणार आहे। शिवसेनेला जास्त जागा हव्यात, यासाठी ठाण्यामध्ये सेना आग्रही होती। कल्याण डोंबिवलीमध्ये तीच परिस्थिती, शिवसेना 68 जागांवर लढणार आहे, भाजप 54 जागांवर लढणार आहे। भाजपचा प्रस्ताव हा शिवसेनेला पुण्यामध्ये मान्य नाहीये। आपल्याला अत्यंत कमी जागा दिल्या जात आहेत असं शिवसेनेचं म्हणणं आहे। पुण्यामध्ये जळगावमध्ये राष्ट्रवादीला जागा कुणाच्या कोट्यातून द्यायच्या यावरून सध्या मतभेद आहेत। जळगावमध्ये पण भाजपची ताकद चांगली आहे। अकोल्यामध्ये भाजपचा प्रस्ताव हा राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य नाहीये। नागपूरमध्ये फॉर्म्युला ठरला असं सांगतायत खरं, पण तिढा मात्र नागपूरमध्ये सुद्धा कायमच आहे। मालेगावमध्ये दादा भुसे आणि बंडू काका बच्छाव यांच्यामध्ये तीव्र मतभेद आहे, त्यामुळे इथलंही जागा वाटप अजून फायनल होऊ शकलेलं नाहीये। कोल्हापूरमध्ये महायुतीचं ठरलंय, कारण भाजप 34 जागांवर लढणार आहे, शिवसेना 32 जागांवर लढणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस 15 जागांवर लढणार आहे। या बाबतीत एकमत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना तडजोड करायला तयार नाहीये।